प्रिय उपस्थित हो, एकंदरीत माहोल आणि 2 दिवस ह्या स्पर्धेचं जे स्वरूप आहे ते स्वरूप पाहिल्यावरती ह्या प्रेझेंटेशनला सुरुवात करताना न राहून मला एक कविता आठवते. तुमची परवानगी घेऊन त्या 4 ओळी तुमच्या पुढे सादर करतोय. मंडळी, असं म्हणतात की मन समुद्र एवढं विशाल ठेवा, नद्या आपोआप तुम्हाला भेटायला येतील. मन समुद्रासारखं विशाल ठेवा, नद्या आपोआप तुम्हाला भेटायला येतील. द्वेष नको, विचार रुजवा. द्वेष नको, विचार रुजवा. लोक मशाल बनून तुमच्यासाठी पेटायला येतील. कुपारी स्पोर्ट्स असोसिएशन एक विचार त्यांनी रुजवला, एक विचार त्यांनी पुढे आणला आणि ह्या 2 दिवसात अक्षरशः सगळेजण मशाल बनून हा विचार पुढे नेण्यासाठी हातात मशाल घेऊन जणू ह्या ठिकाणी आले. प्रेक्षक असोत, आयोजक असोत, देणगीदार असोत किंवा मग खेळाडू असोत, प्रत्येकाने आपले 100% योगदान देऊन ही स्पर्धा यशस्वी केलेली आहे, संस्मरणीय अशी केलेली आहे. 2025 ह्या सालातील क्रीडा स्पर्धेच्या कुपारी क्रिकेट हंगामाचा एक साजेसा असा सर्वोत्तम समारोप ह्या स्पर्धेच्या निमित्ताने झालेला आहे. मंडळी, स्पर्धा सुंदर होती, स्पर्धा रंजक होती. अजूनही शेवटचा तो क्षण बाकी जरी असला तरी ह्या स्पर्धेमध्ये ज्याला चेरी ऑन दी टॉप म्हणतात, आयसिंग ऑन दी केक म्हणतात, ती जबाबदारी आपण मोठ्या अपेक्षेने आपल्या महिलांकडे दिली होती, आपल्या कुपारी समाजातील स्त्रियांकडे दिलेली होती. आजपर्यंत बरेच जण म्हणायचे, अरे तुम्ही मुलं खेळता, तुमचे सामने होतात, महिलांसाठी काहीतरी करा. कुपारी स्पोर्ट्स असोसिएशनने हा विचार उचलून धरला आणि महिलांसाठी ह्या वर्षी प्रथमच वुमेन्स KPL, वुमेन्स कुपारी प्रीमियर लीगचं आयोजन ह्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. आणि काय आयोजन झालं मंडळी. शब्द तोंडातून फुटायच्या आत षटकार खेटले जायचे, शब्द बाहेर पडायच्या आत चौकार मारले जायचे. डोळ्याची पार न फेडणारी अशी ही वुमेन्स KPLची पहिल्या पर्वातील फेरी पार पडलेली आहे. एक अध्याय पार पडलेला आहे आणि ह्या सर्वासाठी सर्वप्रथम मी परमेश्वराला धन्यवाद देतो. आणि सर्व खेळाडू महिला, 6 संघ, 60 खेळाडू, ह्या सगळ्यांचे जोरदार टाळ्या वाजवून आपण सर्वप्रथम अभिनंदन करूया. मंडळी, ही एक सुरुवात आहे, हे फक्त पहिलं पुष्प आहे. बरंच काही आपल्याला ह्या स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून साध्य करायचं आहे. आज ह्या पहिल्या स्पर्धेमध्ये, स्पर्धेच्या तयारीमध्ये बऱ्याच जणांचं योगदान लाभलं होतं, बऱ्याच जणांचं सहकार्य लाभलेलं होतं. आणि हे जे सहकार्य आहे ते डॉक्युमेंट करण्यासाठी 1 मिनिटाभराची AV आम्ही तयार केलेली आहे. अगदी 48 तासापेक्षा कमी कालावधीत ह्या स्पर्धेची पूर्ण आखणी झालेली आहे, ह्या स्पर्धेचं आयोजन झालेलं आहे. ह्या स्पर्धेच्या आयोजनाशी निगडीत काही महत्त्वाचे क्षण आम्ही टिपलेले आहेत, डॉक्युमेंट केलेले आहेत. अगदी 1 मिनिटाच्या आत त्या AVला आपण पाहणार आहोत, ते क्षण आपण पुन्हा अनुभवणार आहोत. मी टेक्निकल टीमला विनंती करतो की आपण स्क्रीनवरती ती AV आता प्रदर्शित करायची आहे. सर्वांना विनंती आहे की कृपया 1 मिनिटवर आपली नजर स्क्रीनवर राहू द्या. AV बाबतीत काही टेक्निकल फॉल्ट काही अडचणी आपल्याला येत आहेत. जोपर्यंत आजच्या वुमेन्स KPLच्या प्रेझेंटेशन सेरेमनीसाठी काही मान्यवर आपल्याला लाभलेले आहेत, मान्यवरांना कृपया समोर येण्याची विनंती करतो. आदरणीय फादर मायकल रोझारिओ यांच्या आशीर्वादाने या स्पर्धेचा शुभारंभ झाला. फादर मायकल रोझारिओ आपल्यामध्ये उपस्थित त्यांना पुढे येण्याची विनंती करतो. त्याचप्रमाणे त्यांना साथ देतील मेजर फ्रँकलिन डिमेलो, आपल्या नंदखास देखील 2 तलाव गावचे रहिवासी, सैन्य दलात ज्यांनी 14 वर्ष सेवा बजावलेली आहे आणि मेजर या मानाच्या पदावरून ते निवृत्त झालेले आहेत. आजचे जे प्रमुख देणगीदार आहेत त्यांनाही मी बोलण्याची विनंती करतो. आणि आपल्या समाजातील एक
आयोजक जीसस कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा माननीय श्री जोसेफ डोके साहेब उपस्थित आहेत. जोरदार टाळ्या दुपारी स्पोर्ट्स असोसिएशनसाठी. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जोरदार टाळ्या दुपारी स्पोर्ट्स असोसिएशनसाठी. आपण पुन्हा एकदा हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम अधिकृतरित्या पार पाडणार आहोत. आज फक्त ट्रॉफी वितरण केलं जाईल ह्याची कृपया नोंद घ्यावी. बक्षिसाचं स्वरूप आहे 1000 रुपये आणि झळाळता चषक नावावर केलेला आहे गास संघाला. जोसेफ अंकल यांना मी विनंती करतो की त्यांनी ही ट्रॉफी गास संघाला प्रदान करावी. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. गास ह्या संघाकडून महिला अगदी जोमाने आणि जोशाने ह्या पहिल्या वुमेन्स केपीएल मध्ये सहभागी झालेल्या होत्या आणि त्यांचा तो जोश कारणी लागलेला आहे. त्यांची ती उत्सुकता त्यांना बक्षीस पात्र करून गेलेली आहे. गासच्या संघाने चौथं पारितोषिक आपल्या नावावरती केलं आणि गासकरांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट म्हणजे तिसरं पारितोषिक सुद्धा गासच्याच दुसऱ्या संघाला ब संघाला मिळालेला आहे. जोरदार टाळ्या. गास ए संघ, क्षमा असावी, बी संघ चौथ्या स्थानावर राहिला, गास ए संघ तिसऱ्या स्थानावर राहिला. मेजर फ्रँकलिन डिमेलो यांना मी विनंती करतो की झळाळता चषक आणि रुपये 2000 असं ह्या बक्षिसाचं स्वरूप आहे. बक्षिसाचे मानकरी ठरलेले आहेत गास ए. जोरदार टाळ्या. मंडळी, आपल्याला अनेक देणगीदार लाभले. अनेक देणगीदारांनी ह्या स्पर्धेला पूर्णत्वास नेण्यासाठी मोलाचं सहकार्य केलेलं आहे. परंतु एक असे देणगीदार होते, त्यांनी खास वुमन्स केपीएल साठी आपली देणगी जाहीर केलेली होती. आपणामध्ये ते उपस्थित आहेत. ट्रेवर डाबरे सपत्नीक आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं मी स्वागत करतो आणि त्यांना पुढे येण्याची विनंती करतो. श्री व सौ ट्रेवर डाबरे. मंडळी, पहिल्या वुमन्स केपीएलचे उपविजेते ठरलेले आहेत. जो धर्मग्राम खेळ म्हटला
की आपलं सर्वस्व पणाला लावून खेळतो, त्याच धर्मक्रमाचे अनेक प्रतिनिधित्व करणारे संघ आहेत. एक तरी संघ आपल्याला शेवटपर्यंत पाहायला मिळतो, तो संघ, तो धर्मग्राम, उत्साही धर्मग्राम, वेलंकणी मातेच्या विपुल आशीर्वादाने नाहून निघालेला मर्देस वाघोली धर्मग्राम उपविजेते ठरलेले आहेत. पहिल्या वहिल्या KPLचे त्यांना ट्रॉफी प्रदान करतील श्रीवत्सव डाबरे. बक्षिसाचं स्वरूप आहे झळाळता चषक आणि रुपये 4444. जोरदार टाळ्या. मनपूर्वक अभिनंदन आणि तुमच्या सहभागाबद्दल मनपूर्वक आभार. मर्देस वाघोली वुमन्स KPL संघ. आणि मंडळी, टाळ्या तर भरपूर वाजवल्या जातात, अभिनंदन तर भरपूर केलं जातं, सगळ्यांचेच प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत, पण शेवटी जो जीता वही सिकंदर. आणि पहिल्या वहिल्या वुमन्स KPLचे सिकंदर ठरलेले आहेत संत पावलाला समर्पित केलेल्या नानबाट धर्मक्रमातील युवती आणि महिला. जोरदार टाळ्या. फादर मायकल रोझारियो यांच्या हस्ते ही ट्रॉफी प्रदान केली जाणार आहे. परंतु ट्रॉफी प्रदान केली जाणार आहे, परंतु त्या अगोदर सर्व वुमन्स KPL मध्ये सहभागी झालेले संघ आणि खेळाडू यांच्या प्रतिनिधी म्हणून संघ विजेता झालेला नानबाट यांच्या कर्णधार प्रणिता यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या भावना अगदी 2 मिनिटात व्यक्त करायच्या आहेत. तुमच्या भावना तुमच्या खेळाप्रमाणेच आम्हाला अपेक्षित आहेत, त्या आमचं मनोबल वाढवणारे आहेत, आम्हाला पुढील कार्यासाठी प्रोत्साहन देणारे आहेत. प्रणिता. थँक्यू, तुम्ही मला 2 शब्द बोलण्यासाठी माईक दिल्याबद्दल. ओके, सो मी सांगते की आपला हा कुपारी महोत्सव साई मला तरी वाटते पहिल्यांदा झाले, ते ऑर्गनाईज केल्याबद्दल तुमचे आभार. आणि म्हणजे आपल्या एरियामध्ये हा कथेच झाला नाही. सो आणि आय थिंक रिस्पॉन्स पण खूप सारा मोठा होतो आपल्या पोरियो. सो मैं अपेक्षा करते की नेक्स्ट टाइम खूप सारा अजून मोठा होणार आणि त्याबद्दल प्राइस पण खूप सारा मोठा होणार. ही पण खूपच आहे. येस येस. सो आणि जागा वगैरे दिल्याबद्दल तुमच्या एवढ्या सगळ्यावर रिस्पॉन्स आहे, ते आम्हाला खूप आनंद वाटलो. आणि खेळायला पण थोडीच मजा आली, कारण आमची अपोजिटची टीम पण थोडी स्ट्रॉंग होती. सो आम्हाला खूप मजा आली आणि तुम्ही आम्हाला यो चान्स दिल्याबद्दल तुमचे आभार. थँक्यू व्हेरी मच. जितके उत्तम त्यांनी फटके मारले, तितकेच उत्तम असे शब्दांचे वार त्यांनी केलेले आहेत. हे शब्द वार नाहीत, क्षमा असावी, ती फुलं आहेत आणि फुलं नक्कीच आम्हाला सुगंध देऊन जाणारी आहेत. धन्यवाद नानबाट संघ, अभिनंदन नानबाट संघ, तुम्ही विजेता ठरलेले आहेत. भल्या मोठी ट्रॉफी तुमची वाट पाहत आहे आणि बक्षीस रक्कम आहे रुपये 7,777. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा नानबाट संघासाठी. आणि ह्या बक्षीस वितरणाबरोबरच विजेत्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन करून उपस्थितांचे आणि सहभागितांचे मनपूर्वक आभार मानून आम्ही ह्या प्रेझेंटेशनला ह्या ठिकाणी पूर्णविराम देत आहोत. वेळ न दवडता आपण शेवटचे 2 सामने आता ह्या ठिकाणी खेळवणार आहोत. सामना असणार आहे 3ऱ्या क्रमांकासाठी मांडले विरुद्ध गास भाटोरी आणि त्यानंतर शेवटचा सर्वोच्च क्षण महाअंतिम सामना खेळवला जाईल सोजाळी विरुद्ध नानबाट. धन्यवाद. DJ
सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जोरदार टाळ्या दुपारी स्पोर्ट्स असोसिएशनसाठी. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. आदरणीय